अभिवादन त्यांना की त्यांनी इथे येऊन हा हातभार लावलेला आहे, हा सुंदर हातभार लावलेला आहे. आपल्या भारताची जी ही कला आहे ना, मला नव्हतं वाटलं की मी कधी ह्याच्यामध्ये पडेल. मी अक्षरशः जग फिरणारी बाई होते. मी एअरोस्टेस होते एअर इंडियामध्ये. 22 वर्ष मी नोकरी केली. ग्लॅमरची दुनिया होती माझी, मेकअप आणि फॅशन हीच माझी, आणि 5 स्टार हॉटेल्स आणि सुंदर सुंदर शहरं. सावरकर उद्यानाचे प्रमुख श्री अजयराज पुरोहित, श्री सुरेंद्र गुप्ता, नीरव मेहता, बंसीबाई मेहता, श्रीकांत जयस्वाल, शरद मांडेवाल, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेश्माताई निवळे, ज्यांनी हे सुंदर काम उभं केलं, असे आमचे सहकारी डॉक्टर नेमाडे, दीपक राणे आणि सर्व अथर्वचे आमचे मेहनती परिश्रमाने अथर्व उभे करणारे सर्व लोक, आणि त्यासोबत या विलेजची कल्पना ज्यांनी मांडली आणि ज्या विलेजमध्ये आपण उभे आहोत त्या विलेजच्या कल्पनेमधून लहान मुलांना नाट्य संगीत शिकवणाऱ्या अथर्व फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा सौ वर्षा राणे आणि उपस्थित सर्व देशभक्त नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, आता मी बघत होतो आज माझ्याकडे काही भाषणाचे मुद्देच नाही, पण ज्या आपल्या होस्ट आहेत त्यांनी एवढं लिहून आणलंय की त्यांचे निबंध बघता बघता मला घाबरायला झालं. त्या जर एवढं वाचत बसल्या तर कार्यक्रम कधी होईल? आहेत की गेल्या? आणि त्याच्यामुळे रेडीमेड मला त्यांनी काही काही लिहून ठेवलंय. पण बोरिवली आर्ट फेस्टिवल आपण कशासाठी केलं? आणि खादी महोत्सव, जे आपली स्वतःची एक अशी परंपरा आहे खादीची, महात्माजी गांधी यांनी सुरू केलेली, त्याचं प्रमोशन, अशा वेगवेगळ्या गोष्टी श्री सुनील राणे सरांनी राबवत आहेत. आणि त्याच्यात कल्चर फेस्टिवल पण आम्हाला सुरू करायचं होतं. आणि आणखीन एक गोष्ट मी अशी सांगू शकते की आम्ही जेव्हा इथे आलो बोरिवलीमध्ये, तेव्हा मी जेव्हा गोराई आणि मनोरीमध्ये गेले आणि तिथल्या मुलांना, लहान मुलांना कोविडच्या वेळी इंटरनेट नसताना शाळा ते अटेंड करू शकत नव्हते आणि ते असेच इकडे तिकडे फिरत होते, आणि ते बघून मी म्हटलं की इथे थिएटर त्यांना शिकूया, म्हणजे त्या निमित्ताने ते काहीतरी शिकतील. आणि खूप काही म्हणजे हा कार्यक्रम छोट्या खाणी मला वाटलं सुरू करूया, पण तो खूप मोठा झाला. जवळजवळ 3 वर्षात आम्ही 500 ते 600 मुलं इंटेन्सिव्ह ट्रेनिंग थिएटरमध्ये दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये पाठवलेलं आहे. मी स्वतः त्या मुलांना ट्रेन करते आणि मी असं समजते की कलेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात खूप फरक पडला आहे, असं आम्हाला त्यांच्याकडूनही कळलं. त्यांचे चेहरे बदलले आहेत, त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक पडलेला आहे. म्हणून कला आणि आपली जी संस्कृती आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि ती आपल्या जीवनात नक्कीच आणावी, असं मी सगळ्यांना इच्छा व्यक्त करते माझी. आर्ट फेस्टिवल क्या है? बोरीवली, स्पेशली बोरीवली मेंशन किया गया है, तो क्या है ये बोरीवली आर्ट फेस्टिवल? बोरीवली जो हमारे विधायक हैं श्री सुनील राणे, इनका ये कार्यक्रम है, इनकी ये कॉन्सेप्ट है. जैसे कि उन्होंने खेल महोत्सव 3 सालों से किया है, खादी महोत्सव 3 सालों से किया है. जब से हम यहाँ आए हैं तब से उन्होंने बहुत सारे कार्यक्रम शुरू किए हैं. ये एक प्रयास है जो नागरिकों को इन्वॉल्व करने की, सबको साथ लाने की. हमारी जो संस्कृति है, हमारे जो प्रथा है, हमारे जो कला है, हमारी जो खादी हो या खेल हो या आर्ट हो, कुछ भी हो, सबको ये प्रमोट करना और सबको साथ लाना
एक जो कम्युनिटी जो है वो साथ आनी चाहिए, सबको ये जो एक्टिविटीज़ है उसमें साथ काम करना चाहिए। यही एक प्रयास है, सबको साथ लाना। कितने बच्चे इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं? अभी बच्चे ही नहीं, बड़े भी पार्टिसिपेट कर रहे हैं और ये 4 दिन कम से कम चलेगा कार्यक्रम। और दिन भर एग्जीबिशंस भी है। 500 आर्टिस्ट, देश भर के आर्टिस्ट यहाँ आने वाले हैं और उनका जो कला प्रदर्शन होने वाला है। जे स्कूल ऑफ आर्ट्स भी, उनके भी स्कल्पचर्स यहाँ आए हुए हैं। महंगे महंगे पेंटिंग्स हैं यहाँ पे, तो हर तरह के कला यहाँ प्रदर्शित होंगी। थँक्यू सो मच। आणि खादी महोत्सव, जे आपली स्वतःची एक अशी परंपरा आहे खादीची, महात्माजी गांधी यांनी सुरू केलेली, त्याचं प्रमोशन, अशा वेगवेगळ्या गोष्टी श्री सुनील राणे सरांनी राबवत आहेत। आणि त्याच्यात कल्चर फेस्टिवल पण आम्हाला सुरू करायचं होतं। आणि आणखीन एक गोष्ट मी अशी सांगू शकते की आम्ही जेव्हा इथे आलो बोरिवली, तेव्हा मी जेव्हा गोराई आणि मनोरीमध्ये गेले आणि तिथल्या मुलांना, लहान मुलांना कोविडच्या वेळी इंटरनेट नसताना शाळा ते अटेंड करू शकत नव्हते आणि ते असेच इकडे तिकडे फिरत होते। आणि ते बघून मी म्हटलं की इथे थिएटर त्यांना शिकूया, म्हणजे त्या निमित्ताने ते काहीतरी शिकतील। आणि खूप काही म्हणजे हा कार्यक्रम छोट्या खाणी मला वाटलं सुरू करूया, पण तो खूप मोठा झाला। जवळजवळ 3 वर्षात आम्ही 500 ते 600 मुलं इंटेन्सिव्ह ट्रेनिंग थिएटरमध्ये दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये पाठवलेलं आहे। मी स्वतः त्या मुलांना ट्रेन करते आणि मी असं समजते की कलेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात खूप फरक पडला आहे, असं आम्हाला त्यांच्याकडूनही त्यांचे चेहरे बदलले आहेत, त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक पडलेला आहे। म्हणून कला आणि आपली जी संस्कृती आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि ती आपल्या जीवनात नक्कीच आणावी, असं मी सगळ्यांना इच्छा व्यक्त करते माझी। हम थोड़ा सा जानना चाहेंगे कि ये आर्ट फेस्टिवल क्या है? बोरीवली, स्पेशली बोरीवली मेंशन किया गया है, तो क्या है ये बोरीवली आर्ट फेस्टिवल? बोरीवली जो हमारे विधायक हैं श्री सुनील राणे, इनका ये कार्यक्रम है, इनकी ये कॉन्सेप्ट है। जैसे कि उन्होंने खेल महोत्सव 3 सालों से किया है, खादी महोत्सव 3 सालों से किया है। जब से हम यहाँ आए हैं तब से उन्होंने बहुत सारे कार्यक्रम शुरू किए हैं। ये एक प्रयास है जो नागरिकों को इन्वॉल्व करने की, सबको साथ लाने की, हमारी जो संस्कृति है, हमारे जो प्रथा है, हमारे जो कला है, हमारी जो खादी हो या खेल हो या आर्ट हो, कुछ भी हो, सबको ये प्रमोट करना और सबको साथ लाना। एक जो कम्युनिटी जो है वो साथ आनी चाहिए, सबको ये जो एक्टिविटीज़ है उसमें साथ काम करना चाहिए। यही एक प्रयास है, सबको साथ लाना। कितने बच्चे इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं? अभी बच्चे ही नहीं, बड़े भी पार्टिसिपेट कर रहे हैं और ये 4 दिन कम से कम चलेगा कार्यक्रम। और दिन भर एग्जीबिशंस भी है। 500 आर्टिस्ट, देश भर के आर्टिस्ट यहाँ आने वाले हैं और उनका जो कला प्रदर्शन होने वाला है। जे स्कूल ऑफ आर्ट्स भी, उनके भी स्कल्पचर्स यहाँ आए हुए हैं। महंगे महंगे पेंटिंग्स हैं यहाँ पे, तो हर तरह के कला यहाँ प्रदर्शित होंगी। थैंक यू सो मच।